आपण या ठिकाणी 15, 16 आणि 17 मार्च असा 3 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव आयोजित केला। यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, हरिद्रा, रेशीम मत्स्य विभाग आणि त्याचप्रमाणे आपले वैयक्तिक शेतकरी गट आणि जिल्ह्यातील शेतकरी कंपन्या, त्याचप्रमाणे आजूबाजू जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्टॉल लावले आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला। आणि या थेट धान्य विक्री महोत्सवाच्या माध्यमातून या महोत्सवामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत विक्रीची आणि बुकिंगची उलाढाल झालेली आहे। आणि याच मध्ये एक 3 दिवस जरी महोत्सव आज संपन्न झाला असला तरी सुद्धा आपल्या ग्राहकाची, आपल्या शेतकरी बांधवाची नाळ संपर्क कायमस्वरूपी टिकावा म्हणून आपण या ठिकाणी नांदेड कृषी महोत्सव.in पोर्टलचं सुद्धा अनावरण केलंय। या ठिकाणी जे काही 125-150 स्टॉल लागले होते, या स्टॉलमध्ये सर्व शेतकरी, त्यांचे सर्व शेती उत्पादनं, त्यांचे संपर्क क्रमांक आपण सचित्र त्या ठिकाणी ऑनलाईन केलेले आहेत। आणि या पोर्टलची आणि त्या माध्यमातून एखाद्या ॲपची निर्मिती करून आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्राहकवासियांना आपल्या शेतकरी बांधवांची जी शेतमालाची जी बाजारपेठ आहे ती Amazon आणि फ्लिपकार्टच्या धर्तीवर जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा महोत्सव केवळ 2 दिवसाचा होता। आपल्या व शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून 3 दिवसांचा कालावधी 1 दिवस वाढवून दिलेला आहे। कितपत शेतकऱ्यांना याचा फायदा झाला? मागच्या वर्षी आपण 2 दिवसीय धान्य महोत्सव आयोजित केला होता। पहिल्या दिवशी शेतकरी आपले स्टॉल उभारणी करायचे आणि दुसऱ्या दिवशी यावेळी सायंकाळी स्टॉल काढायचे, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी होती की आपण हा महोत्सव 3 दिवसीय करावा, जेणेकरून आपल्या अधिक प्रकारची विक्री होईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी 3 दिवसीय महोत्सव आयोजित केला आणि त्यामधून एक स्थैर्यता निर्माण झाली। शेतकरी बांधवांना आज या आणि लगेच दुसऱ्या दिवशी प्रवास करा अशा प्रकारचं उणीव भासली नाही। आणि त्यांनी स्टॉलचं जे सातत्य आहे आणि ग्राहकवासियांना सुद्धा, जी ग्राहक मंडळी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी एक बाजारपेठ 3 दिवसासाठी सातत्याने उपलब्ध राहिली। शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ असेल किंवा स्टॉल असतील ते आपण उपलब्ध करून देणार? हो, आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोफत निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून दिले होते। आणि आता तुम्हाला माहित आहे की हे जग आता डिजिटलचं आहे, यामुळं आपण या सगळ्या महोत्सवाचं डिजिटल डॉक्युमेंटेशन केलंय आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलाय। आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची आपण आपल्या शहरातील जे काही डॉक्टर मंडळी आहे, अधिकारी, शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, इतर ग्राहक मंडळी आहे, या सगळ्या पर्यंत आपण प्रचार प्रसिद्धी करणार, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही सेंद्रिय माल आहे, सेंद्रिय भाजीपाला, फळं, भाजीपाला आहे, या सगळ्यांची एक थेट विक्री व्यवस्था आपण निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। खासदार साहेबांनी देखील आपल्या जिल्हा कृषी महोत्सवाची प्रशंसा केली, तर काय सांगाल? खासदार महोदय, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब आणि आपले दुसरे खासदार महोदय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले। त्यांनी या ठिकाणी खूप सविस्तर असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, स्टॉलची पाहणी केली आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही यंत्रधारक शेतकरी आहेत यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपल्या प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सुद्धा त्यांनी सन्मान केला आणि एकंदरीत त्यांनी ह्या महोत्सवाचं जे आयोजन आहे ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। पारंपरिक शेतीऐवजी स्मार्ट शेतीकडे शेतकऱ्यांचा वळण पाहिजे। आता या ठिकाणी आपण ऊसाच्या शेतीमध्ये किंवा अन्य पिकामध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा किंवा आपल्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सघन कापूस लागवडीचा प्रयोग कसा करायचा किंवा आपल्या मातीची उत्पादकता जपण्यासाठी आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहे ते अवशेष जाळून न टाकता त्याचा बायोचार निर्मिती करून आपल्या जमिनीची सुपीकता कशी टिकवायची, अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉडेलद्वारे आणि वेगवेगळ्या व्याख्यानाद्वारे शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन केलंय। आजचा हे कृषी महोत्सव जे झालेला आहे नांदेडमध्ये ते खूप अतिशय उत्साहवर्धक आणि आशावर्धक झालेला आहे। कारण गेल्या वर्षी सुद्धा माझा याच्यामध्ये खूप सहभाग होता आणि ह्या सहभागामध्ये गेल्या वर्षीचा जो विक्री आणि शेतकऱ्याची जे स्टॉल मांडणी आणि विक्रेत्याची मांडणी होती त्याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा झाली। गेल्या वर्षी 55 लाख रुपयाची टर्नओव्हर झालं होतं, उलाढाल झाली होती, पण आता माझ्या माहितीप्रमाणे अजून अंदाज नाही, पण 2 कोटीचा 1.5 ते 2 कोटीपर्यंत हा उलाढाल झालाय। ही म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची एक प्रोत्साहनात्मक हे आहे म्हणलं तरी चालेल। आणि ह्याच्यातून एक असं लक्षात येते की शेतकऱ्यांना खूप मोठं मार्केट मिळालंय, हे एक प्रकारचं मार्केट। आणि यावर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने खूप चांगला काम केलेलं आहे की ते पोर्टल निर्माण केले आणि पोर्टलमुळं शेतकऱ्याचा एवढा चांगला फायदा होईल की त्यामुळं शेतकऱ्यांना ह्या 3च दिवसात नव्हे तर पूर्ण 365 दिवसामध्ये त्यांना मार्केटिंग करता येईल ऑनलाईनवर।
आणि ही एक खूप चांगली गोष्ट झाली आहे आणि शेतकऱ्यांनी याचा खूप मोठा फायदा घ्यावा. जिल्ह्यातलीच नव्हे तर जिल्ह्याच्या सर्व आजूबाजूच्याच जिल्ह्यांनी, हिंगोली, परभणी किंवा लातूर सारख्या जिल्ह्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त मालाची विक्री करावी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावं, एवढंच मी या प्रसंगी बोलेन.